मराठी संस्कृतीमध्ये बाळाचे पाचवी पूजन ही खूप सुंदर अशी परंपरा आहे, ज्यामध्ये विधाता येऊन बाळाचे भविष्य लिहून किंवा कोरून जातो असे मानले जाते। त्याचमुळे बाळाजवळ पाटी पेन्सिल किंवा एखादी वही आणि पेन ठेवून आपण ते बाळाचे भविष्य लिहिण्यासाठी ते ठेवले जातं। आणि ही पूजा बाळा जन्मल्यानंतर त्याच्या 5व्या दिवशी केली जाते। तर आम्ही आमच्या बाळाचे पाचवी पूजन बाळाला असंच मध्ये झोपून त्याच्या आजूबाजूला वेगवेगळे पोस्टर्स लावून, म्हणजे आरोग्य भव, यशस्वी भव, अमुक तमुक असे वेगवेगळे पोस्टर्स लावले होते आणि फुलांचे छान असं डेकोरेशन तिथे केलं होतं। आणि याच बरोबरीने 5 मुलांना बोलवून त्यांना जेवण खाऊ घातलं आणि त्याच 5 मुलांनी बाळाला ओलांडून जावे ही एक परंपरा मानली जाते, ज्यामध्ये बाळासाठी प्रार्थना केली जाते, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी किंवा आरोग्य आणि यश त्याच्या आयुष्यात येण्यासाठी। तर ही एक फक्त पूजा नाहीये, तर बाळासाठी त्या दिवशी घेऊन आलेल्या देवी देवतांचे आशीर्वाद म्हणू शकतो, एक गुड वाईब्स किंवा पॉझिटिव्हिटी त्याच्या आयुष्यात घेऊन येणारा हा एक क्षण म्हणू शकतो आपण। तर मला असं वाटतं की काही गोष्टी ह्या बेसलेस असू शकतात किंवा सायंटिफिकली प्रूव्हन नाही आहेत, पण ही एक परंपरेचा भाग किंवा ज्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्या आणि बाळाच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी येत असेल तर ती गोष्ट करायला हरकत काय आहे। जर अशाच पारंपरिक गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। थँक्यू सो मच। मराठी संस्कृतीमध्ये बाळाचे पाचवी पूजन ही खूप सुंदर अशी परंपरा आहे, ज्यामध्ये विधाता येऊन बाळाचे भविष्य लिहून किंवा कोरून जातो असे मानले जाते। त्याचमुळे बाळाजवळ पाटी पेन्सिल किंवा एखादी वही आणि पेन ठेवून आपण ते बाळाचे भविष्य लिहिण्यासाठी ते ठेवले जातं। आणि ही पूजा बाळा जन्मल्यानंतर त्याच्या 5व्या दिवशी केली जाते। तर आम्ही आमच्या बाळाचे पाचवी पूजन बाळाला असंच मध्ये झोपून त्याच्या आजूबाजूला वेगवेगळे पोस्टर्स लावून, म्हणजे आरोग्य भव, यशस्वी भव, अमुक तमुक असे वेगवेगळे पोस्टर्स लावले होते आणि फुलांचे छान असं डेकोरेशन तिथे केलं होतं। आणि याच बरोबरीने 5 मुलांना बोलवून त्यांना जेवण खाऊ घातलं आणि त्याच 5 मुलांनी बाळाला ओलांडून जावे ही एक परंपरा मानली जाते, ज्यामध्ये बाळासाठी प्रार्थना केली जाते, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी किंवा आरोग्य आणि यश त्याच्या आयुष्यात येण्यासाठी। तर ही एक फक्त पूजा नाहीये, तर बाळासाठी त्या दिवशी घेऊन आलेल्या देवी देवतांचे आशीर्वाद म्हणू शकतो, एक गुड वाईब्स किंवा पॉझिटिव्हिटी त्याच्या आयुष्यात घेऊन येणारा हा एक क्षण म्हणू शकतो आपण। तर मला असं वाटतं की काही गोष्टी ह्या बेसलेस असू शकतात किंवा सायंटिफिकली प्रूव्हन नाही आहेत, पण ही एक परंपरेचा भाग किंवा ज्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्या आणि बाळाच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी येत असेल तर ती गोष्ट करायला हरकत काय आहे। जर अशाच पारंपरिक गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। थँक्यू सो मच।